पाणी केलं बघा या नदीचं खोलीकरण सरळीकरण नसल्यामुळे खाली त्या शेतकरी आहेत साहेब, या हे जे आता हे जे नाले 752 महामार्ग जे झालाय ते याचं अर्धवट काम झाले तिथपर्यंत दोन्ही साईड इकडून पण आणि आज हे जवळपास पेरणी झाली 15 मे पासून आम्ही कशी मध्ये खंड पडून पेरणी केली पण पाणी सतत छोटा पाऊस जरी आला तर विषयाच्या साहेब मूग शेगा सुद्धा तोडायचं काम ते आता ते पाण्याचं ते जे सततच्या पाण्याचं इतका विषय नाही. पूर्ण मूग होता साहेब, मूग होता हे पाणी होतं साहेब सोयाबीन म्हणलं नाही हे मूग आहे छोटाच आता हे जे पाणी आहे ना असं मध्ये चाललंय साहेब हे पाणी इकडे हो ते पण आणि हे नाले बी महत्वाचे आहेत आता कॅचमेंट एरिया 10,000 हेक्टरच्या वरती आहे. इंद्रायणी माळ म्हणून आहे तिथे याच्यावरती कमीत कमी 10-15 गावं आणि 17 गावं आणि त्यांना मिळणारे ओढे. आता एवढं जर पाणी आलं नाही तर पूर्ण पाण्यासाठी मला एक सांगा या नदीच्या बॅकवॉटरमध्ये म्हणजे त्यामुळे वरच्या पाण्यामध्ये दोन्ही पण गोदावरी पण आहे. पॉईंट असं आहे ही गोदावरीला मिळते ना गोदावरीच्या पात्र फुल झाल्यामुळं प्रेशर ते पाणी घेत नाही मग ते पाणी मागं दाबलं जातं आणि मग ते मागं सगळीकडे पसरतं तसं इथं झालेलं. मग असं किती क्षेत्र तुम्ही जे काढले पंचनामे या 17 गावांमध्ये आमच्या गावातलं जवळपास 1550 हेक्टर आहे लागवड. मी देण्याच आहे कारण ते प्रत्येक महसुली मंडळात त्या गावचं एकूण क्षेत्र किती 1550 हे सगळं गेलं घेताना आपण सगळं घेतो. हे पॉईंट असं आहे सर इथं वरचं आणि खालचं दोन्ही पाणी एकत्र येते आणि दुसरी गोष्ट ऐकण्याची शिवाय गोदावरीचं बॅकवॉटर आणि तिकडून आलं ना माझ्या लक्षात आलं सुरू तर करू दे की मग घेतो ना. अवकाळी जरी पाऊस झाला तरी आम्हाला पिकं घेता येईल. ठीक आहे.